जयसिंगपूर शहरामध्ये 2011 साली एक मनोरुग्ण विवस्त्रावस्थेत महिला फिरत होती आणि तिचं ते अवहेलना, गटरीतलं पाणी प्यायचं, कचरा कुंडीतलं कचरा उपसून खायचा हे मला बघवत नव्हतं. आणि समोरचं कोण तर करेल, तिच्यासाठी काय तर करेल. नगरसेवकांना भेटलो, नगराध्यक्षांना भेटलो, पण कोणाकडनं काही काम होत नव्हतं. आणि मग मी मला प्रश्न विचारला की आपण ह्या महिलेसाठी काय करणार आहे. आणि मग मी झोकून देऊन कोर्टाची ऑर्डर घेऊन पोलीस स्टेशनला दाखल करून केस कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे रत्नागिरीच्या प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये त्या महिलेला दाखल केलं. 2 वर्षाच्या उपचारानंतर ती महिला बरी होऊन आज नवऱ्याकडे सुखाने संसार करायला लागलेली आहे. हीच पुण्याई समाजासाठी अशी केलेली छोट्या कामांची पुण्याई कामाला आलेली आहे. आणि आज माझ्यासाठी असंख्य लोक निवडून येण्यासाठी प्रयत्न करायला लागलेत. या समाज मंदिराच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. वरचा स्लॅब गळायला लागलेला आहे. अक्षरशः या परिसराची कचराकुंडी झालेली आहे. इथले टॉयलेट्स अतिशय दुरावस्थेत आहेत. या ठिकाणी जी काही दुरावस्था आहे ती मी नगराध्यक्ष झाल्यानंतर दुरुस्त करण्यासाठी या प्रभागामध्ये मी निश्चित प्रयत्न करेन. या मुतारी झालेली आहे. चिलटांचं साम्राज्य आणि प्रचंड या ठिकाणी घाण आपल्याला दिसते की सर्वसामान्य माणसाला या मुतारीमध्ये जाणंही अवघड आहे. आणि जयसिंगपूर शहरामधल्या सर्वच मुताऱ्या अशा दुर्गंधीयुक्त अवस्थेमध्ये आहेत. आणि ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे. आणि मी नगराध्यक्ष झाल्यानंतर निश्चित बदल झालेला दिसून येईल.